ती शाळेची मुख्याध्यापिका होती आणि तो त्याच शाळेत शिक्षक होता. दोघांमध्ये प्रेम जुळलं. त्यानंतर 2 वर्षापूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला. परंतु मुख्याध्यापिका आणि शिक्षकातील ही लव्ह स्टोरी जास्त काळ टिकली नाही. वर्षभरातच त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर मुख्याध्यापिकेनं विष देऊन नवऱ्याचा जीव घेतला. त्यानंतर तिने शिकवणीसाठी येणाऱ्या इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांच्या मदतीने लोहाराच्या जंगलात नेऊन पतीचा मृतदेह पेटवून दिला. यवतमाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या दारवा रस्त्यावरील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शंतनू अरविंद देशमुख तात्पुरत्या स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत होता. याच शाळेत त्याची पत्नी निधी ही मुख्याध्यापिका आहे. 2 वर्षापूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. काही दिवस संसार सुखात चालला होता. त्यानंतर शंतनूला दारूचं व्यसन जडलं. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईलमधील निधीची अश्लील चित्र व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. तो निधीला मारहाण देखील करत होता. या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काठा काढण्याचं ठरवलं. 13 मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहून त्यासाठी लागणारं साहित्य बाजारातून खरेदी केलं. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईलमधील निधीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि तिला मारहाण देखील करत होता, असं तपासाअंती समोर आलं आहे. या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढायचं ठरवलं. 13 मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहून त्यासाठी लागणारं साहित्य बाजारातून खरेदी केलं. रात्री शंतनू मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. निधीने शेकमध्ये त्याला विष मिसळून पाजलं. ते पिताच शंतनू काही क्षणातच जागीच ठार झाला. यानंतर तिने ही माहिती शिकवणीला येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना सांगितली आणि त्यांना भावनिक करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं. मृतदेहाची ओळख पटू नये व आपली अडचण वाढू नये याची भीती वाटताच निधी परत जंगलात गेली. तिने पेट्रोल टाकून पतीचा मृतदेह पेटवला. त्यानंतर काहीही घडलं नसल्याप्रमाणे ती वावरू लागली. आज जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या चौकशीमध्ये शंतनू काही दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शंतनूच्या मित्रांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. हा मृतदेह शंतनूचा असल्याचं स्पष्ट होताच निधी आणि तिच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. लोहारा पोलिसांनी मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख वय 23 हिला अटक केली आहे, तर अन्य 3 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.